Hello friends, this is Sanjit here. In this video, we are going to discuss 2023 question paper History and Political Science. जो सामाजिक शास्त्राचा पेपर आहे, इतिहास आणि राज्यशास्त्र पेपर 1, तर त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. पेपर हातात पडल्या तुम्ही काय करायचे की तो पहिल्यांदाच्या जे दिलेल्या त्यांनी सूचना आहेत तर त्या वाचायच्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे तर ती तुम्हाला दिलेली जी योग्य पर्याय निवडा म्हणून किंवा फिल इन द ब्लँक्स जो पोर्शन आहे तो पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे आणि संकल्पना चित्र हे तुम्हाला पेननी पूर्ण करायचं आहे. नुसतंच त्यांनी दिलेल्या रिकाम्या जागा भरत बसायचं नाही तर पूर्णपणे व्यवस्थित ते फ्लो चार्ट किंवा तो डायग्राम असेल, ट्री डायग्राम असेल तर तो सगळा पूर्ण करायचा व्यवस्थितपणे, तरच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतील. अन्यथा अर्धा मार्क वगैरे कट केला जाईल. तर हे सर्व सूचना वाचायचं आहे आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होईल. तर क्वेश्चन नंबर 1 अ मध्ये जे आहे प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं काय तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या डॅश डॅश या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात केला जातो. तर त्या चित्र कोणतं आहे ते मोनालिसा हे चित्र आहे जे ज्यांचं लुव्र संग्रहालयामध्ये समावेश केला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, थॉमस कुकने डॅश डॅश विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला होता किंवा केला. थॉमस कुकने कुठलं पर्यटन तिकिटे विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर तिसरा आहे प्रश्न, 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखकांमध्ये डॅश डॅश यांचे नाव अग्रणी आहे. ताराबाई शिंदे हे जे आहेत तर त्यांचं नाव अग्रणी होतं स्त्रीविषयी लेखन करणाऱ्या म्हणून. त्यानंतर पुढचं आहे प्रश्न क्रमांक 1 ब मध्ये पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहायचे आहे. तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ते उत्तर परत लिहायचे आहे तुम्हाला. तर चुकीची जोडी कोणती आहे तर यामध्ये पुणे लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी हे जे आहे ते चुकीचं उत्तर आहे, म्हणजे हे तुमचं उत्तर असणार आहे. चुकीची जोडी ओळखायची आहे तुम्हाला. त्यानंतर पुढचं आहे विचारवंतांनी देश दिलेले आहेत, कोणता देश किंवा कोणत्या देशातले कोणते विचारवंत आहेत. तर त्यामध्ये चुकीची जोडी जी आहे जी कार्ल मार्क्स आहेत, इंग्लंडचे नाही ते दुसऱ्या देशाचे आहेत. त्यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला आहे. मायकल फुको फ्रान्स आहे, लिओपोल्ड होंक राके जर्मनीचे आहेत, हेरोडोटस ग्रीसचे आहेत. तर पहिला पर्याय बरोबर आहे त्याचा. त्यानंतर पुढचा प्रश्न, नियतकालिके आणि त्यांचा कालावधी दिलेला आहे. साप्ताहिक 7 दिवसासाठी असते, पाक्षिक 15 दिवसासाठी, मासिक 1 महिन्यासाठी असते, पण त्रैमासिक हे 2 महिन्यासाठी, म्हणजे हे चुकीचं उत्तर आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 4 आहे. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला दिलेल्या सूचनेनुसार कृती करायचं आहे. आता एक संकल्पना चित्र आहे पूर्ण करायचं व्यवस्थितपणे, अशी मांडणी करायची उत्तरपत्रिकेमध्ये आणि पेननं तुम्हाला हे सगळं पूर्ण करायचं, पेन्सिलचा वापर करायचा नाही या ठिकाणी. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत कोणते आहेत तर पहिले आहेत रेन देकार्त हे आहेत रेन देकार्त, आणि दुसरे त्याच्यानंतरचे आहेत ते वॉल्टेअर असतील. वॉल्टेअर तुम्ही लिहून घ्या, तिथं क्वेश्चन पेपर असेल किंवा पुस्तकामध्ये किंवा तुमचे जे नोट आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही लिहून घ्या. वॉल्टेअर जे आहेत दुसरे झाले. त्यानंतर लिओपोल्ड रांके तिसरे झाले. त्यानंतर पुढचे जे विचारवंत आहेत ते आपले कार्ल मार्क्स असतील. हे सगळे जे आहेत तर ते युरोपातील विचारवंत म्हणून त्यांना ओळखलं जाते, किंवा जॉर्ज हेगेल असतील. हे सगळे युरोप खंडातील विचारवंत आहेत. हे संकल्पना चित्र करायचं आहे. 3 देतील तुम्हाला, त्यापैकी 2 पूर्ण करायचे आहेत. त्यानंतर भारतातील गुहाचित्रे असलेली राज्य कोणती आहेत तर त्यामध्ये पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश, दुसरं राज्य मध्य प्रदेश, त्यानंतर बिहार असेल, त्यानंतर असेल झारखंड आहे, आंध्र प्रदेश आहे, त्यानंतर UP झालं, MP झालं, आंध्र प्रदेश झालं, बिहार झालं, झारखंड झालं, त्यानंतर कर्नाटक किंवा आंध्र प्रदेश या सुद्धा राज्यांमध्ये भारतातील गुहाचित्रे राज्य असलेले म्हणून ओळखले जातात. तिसरं संकल्पना चित्र काय आपल्याला, स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे कोणती होती. स्वातंत्र्याच्या पूर्व काळात म्हणजे 1947 अगोदर जी वर्तमानपत्रे होती ती कोणती होती. दर्पण झालं, दर्पण, त्यानंतर केसरी किंवा मराठा, पुढचं म्हणजे दर्पण, केसरी किंवा मराठा, दिनबंधू असेल, त्यानंतर ज्ञानोदय आहे तुमचं, पुढं प्रभाकर नावाचं एक वृत्तपत्र आहे, प्रभाकर. हे सगळे स्वातंत्र्याच्या पूर्व काळातील वृत्तपत्र होती. पुढचा प्रश्न, थोडक्यात टिपा लिहा ब क्रमांकाचा. तर त्यामध्ये तुम्हाला 3 टिपा दिल्या जातील, त्यातल्या तुम्हाला 2 टिपा लिहायच्या आहेत. द्वंद्ववाद दिलेला आहे, जनांसाठी इतिहास दिलेला आहे आणि मराठी रंगभूमी, या 3 पैकी तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे आहेत. 4 मार्कासाठी आहे, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क. तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 पॉईंट एका प्रश्नाचे लिहावे लागतील, म्हणजे आउट ऑफ मार्क पडत असतात. इथं आपण फक्त जे शक्य आहे तेच क्वेश्चनचे आन्सर सांगत आहे, नंतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. शॉर्ट बट स्वीटमध्ये
जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. तर हे जे उत्तर आहे तुम्हाला पुस्तकामध्ये भेटून जातील. ॲज इट इज द्वंद्ववाद म्हणजे काय, जनासाठी इतिहास काय, मराठी रंगभूमी म्हणजे काय, सगळे प्रश्न तुम्हाला तिथं पॅरेग्राफ टाईपमध्ये पुस्तकामध्ये भेटून जातील. तर तेवढे कष्ट करा. त्यानंतर पुढील विधाने सकाराने स्पष्ट करा. तिसरा प्रश्न आहे. तर त्यामध्ये तुम्हाला 4 त्यांनी प्रश्न दिलेत, 2 प्रश्न लिहायचे 4 मार्कासाठी. 2 मार्काला 1 प्रश्न म्हणजे 4 ते 5 पॉईंट लिहायचे. एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 मार्काचा प्रश्न असला तर 4 ते 5 पॉईंट लिहायचे. 4 मार्काचा प्रश्न असला 7 ते 8 पॉईंट लिहायचे. म्हणजे तुम्हाला एखादा पॉईंट चुकला, इकडे तिकडे काही झालं तर जास्तीचं मार्क तिकडे ॲडजस्ट होऊ शकतील. प्रश्न कोणते आहेत सकाराने लिहायसाठी? सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. त्यानंतर महाराष्ट्रात संत एकनाथांनी भारुडे लोकप्रिय झाले. पुढचा प्रश्न, आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात. त्याचे सकारण स्पष्ट करायचं आहे. पुढचा, मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हणतात. मेजर ध्यानचंद एक वर्षी क्वेश्चन पेपर किंवा पॅसेज आला तर त्याच्यावरची तुम्हाला उत्तर लिहायची होती. हे झालं क्वेश्चन नंबर 3. तर क्वेश्चन नंबर 4 आहे, उत्तराचे वाचन करून त्याखाली प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची. तर उत्तराचे वाचन तुम्हाला अगोदर करावं लागेल आणि त्याच्यानंतर त्याची प्रश्न लिहावं लागतील. प्रश्न पहिला काय त्याच्यामध्ये, प्राचीन ऑलिम्पिक खेळाची स्पर्धा कोणत्या शहरात सुरू झाली? तर याचं उत्तर बघा, हे ऑलिम्पिया नावाचं जे शहर आहे त्या ग्रीक शहरामध्ये प्राचीन ऑलिम्पिक खेळाची स्पर्धा सुरू करण्यात आली किंवा घेतली जात असे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते कोणत्या काळापासून आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, पहिल्याच लाईनमध्ये उत्तर दिलेले त्यांनी. तर खेळ आणि ग्रीक या लोकांचे नाते प्राचीन काळापासूनच आहे. अशा पद्धतीने मला प्रश्न पॅसेजमधून सोडवायचे आहेत. आणि पुढचा प्रश्न काय त्यांचा तिसरा, 1 आणि 2 हे आहे ना 1 मार्काला आहे आणि तिसरा प्रश्न आहे तो 2 मार्काला आहे. तिसरा प्रश्न काय, ऑलिम्पिक स्पर्धांविषयी आपले मत मांडा. ऑलिम्पिक स्पर्धेविषयी तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटते? तर ते तुम्हाला लिहायचं. हे पर्सनल रिस्पॉन्स सारखं आहे किंवा स्वमत सारखं आहे. तर तुम्ही लिहू शकता, ऑलिम्पिक ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा अशी असते, ती दर 4 वर्षांनी घेतली जाते. त्यानंतर ती वेगवेगळ्या देशामध्ये आयोजित केली जाते. यजमान देश प्रत्येक वर्षी प्रत्येक लीगला किंवा प्रत्येक वर्षी हा वेगळा असतो. आणि 2-4 खेळांची नाव ॲड करून टाकायची. त्यामध्ये सुरुवात कुठे झाली, प्राचीन काळामधून ग्रीक किंवा ऑलिम्पिया या शहरामध्ये सुरुवात झाली. त्यानंतर त्या खेळामध्ये धावणे, थाळीफेक, रथ व घोड्यांच्या शर्यती त्या काळात असायच्या प्राचीन काळामध्ये. पण सध्या काय, तर त्याच्यामध्ये सध्या असेल तुमचं स्विमिंग असेल किंवा रनिंगच्या असतील स्पर्धा, ह्या सगळ्या स्पर्धा आता सध्याला त्यात ॲड झालेल्या आहेत. अशा पद्धतीने भारताचा जर काही संदर्भ असला रिसेंटमध्ये तर तोही सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. 2 मार्कासाठी आहे ते, 5-6 पॉईंट लिहिले तरी चालू शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहायची आहेत. कोणत्याही 2 प्रश्नांची लिहायची आहेत. 3 मार्काला हा 1 प्रश्न असणार आहे. 4 प्रश्न विचारले त्यांनी. बखर म्हणजे काय ते सांगून बखरीच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 6 उपाय सांगायचे. तुम्हाला आता सांगितलं, ह्याच्यातले फक्त 2च प्रश्न लिहिले तुम्हाला, म्हणजे 1 प्रश्नाला 3 मार्क आहेत एका प्रश्नाला. तर तुम्हाला किती पॉईंट लिहायला सांगितले? 6 पॉईंट त्यांनी लिहायला सांगितलेले. 6 पॉईंट म्हणजे 3 मार्काचा प्रश्न असला की 6 पॉईंट लिहायचे, 2 मार्काचा प्रश्न असला की 4 पॉईंट लिहायचे. जास्त लिहिले तरी चालतात, कारण एखादा प्रश्न जर चुकला, एखादा पॉईंट जर चुकला आपला, तर तो इकडे ॲड होऊ शकतो, ॲडजस्ट होऊ शकतो. त्यानंतर पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. पुढचा प्रश्न, अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत? या 4 पैकी 2 लिहायचे 6 मार्कासाठी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6. तर प्रश्न 6वा जो आहे, 6 पासून पुढं राज्यशास्त्र आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हे जे आहे ना सेंटेन्स ह्या प्रकारचा आणि क्वेश्चन नंबर 1 मधला ते तुम्हाला पूर्ण वाक्यात उत्तरे लिहायचे आहेत. नुसतंच तिथंच एक लाईन किंवा एक शब्द लिहून नाही चालणार आहे, ते पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. प्रश्न बघा, पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वातंत्र्याचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले? कोणता कायदा आहे तो? तर तो कायदा आहे हुंडा प्रतिबंधक कायदा. असा जो आहे तो त्या कायद्याने स्त्रियांना संरक्षण प्राप्त झालेले आहे. पुढचा प्रश्न, 1986 साली डॅश डॅश अस्तित्वात आला. 1986 आहे ना कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजेच ग्राहक संरक्षण कायदा हा 1986 अस्तित्वात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे त्यांच्यात, विधाने चूक की बरोबर स्पष्ट करा. आहे ना, पहिलं चूक आहे का बरोबर आहे ते सांगायचं आहे आणि ते का चूक आहे आणि ते का बरोबर आहे त्याचं सुद्धा तुम्हाला स्पष्टीकरण किंवा सकारण द्यायचं, म्हणजे कारण द्यायचं. त्यात 3 विचारलेत. पहिलं आहे, संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तावेजाप्रमाणे आहे. त्यानंतर विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. त्यानंतर चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. या 3 प्रश्न
अगोदर बरोबर आहे का चूक आहे ते लिहायचं आहे, त्याच्यानंतर ते का बरोबर आहे आणि का चूक आहे ह्याचं तुम्हाला सकारण स्पष्ट करायचं आहे. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुस्तकामध्ये भेटतील स्टेप बाय स्टेप. डायरेक्ट पॉईंट आहे, हेडिंग आहे, त्याच्यातलीच तुम्हाला उत्तर आहेत. इथे जास्त व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळं ह्या गोष्टी टाळतोय. शॉर्ट बट स्वीटमध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला चांगल्या पद्धतीने घ्यायची आहे आणि कॉन्सेप्ट किंवा पॅटर्न समजून घ्यायचं आहे. त्यामुळं लॉंग लेंदी व्हिडिओज किंवा लॉंग लेंदी आन्सर्स इथे टाळतोय. पुढचा 8वा प्रश्न आहे, संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक संकल्पना स्पष्ट करायची आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय त्याच्याबद्दल माहिती लिहायची आणि भ्रष्टाचाराबद्दल इन्फॉर्मेशन लिहायची. दोन्हीपैकी एक तुम्ही लिहू शकताय. पुढचा आहे 8 क्रमांक ब, दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची. ही सुद्धा संकल्पना चित्रे पूर्ण करायचे. कशाबद्दल आहे संकल्पना चित्र? भारतातील प्रमुख चळवळी त्यांची माहिती लिहायची तुम्हाला. अशाच पद्धतीनं पेपरमध्ये जो आन्सर शीटमध्ये तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचा आहे. हा फ्लो चार्ट किंवा ट्री डायग्राम असेल तुम्ही जे म्हणताय ते वेब डायग्राम, तर त्याच्यामध्ये असंच लिहायचं आणि पेननं तुम्हाला पूर्ण करायचं. पहिला काय संकल्पना चित्र आदिवासी चळवळ आहे. त्यानंतर दुसरी चळवळ तुमची स्त्रियांविषयीची जी चळवळ आहे तर ती आहे. त्यानंतर कामगार चळवळ असेल तुमची, शेतकरी चळवळ आहे. या सर्व चळवळी ज्या आहेत त्या चळवळींचा समावेश तुम्हाला व्यवस्थितपणे करायचा आहे कृतीनुसार किंवा कृती पूर्ण करायची आहे. पुढचं संकल्पना चित्र जे आहे दुसरं, भारतातील प्रादेशिक पक्ष. कोणते प्रादेशिक पक्ष आहेत भारतामध्ये तर ते सगळे म्हणजे सोपं आहे. शिवसेना असेल, त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स असेल, पुढचं शिरोमणी अकाली दल आहे, त्यानंतर आहे आसाम गण परिषद. हे सगळे प्रादेशिक पक्ष आहेत. राज्यशास्त्राचं जो पुस्तक आहे सेकंड पोर्शन आहे, हा भाग जो आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित सविस्तर माहिती दिली आहे. हेडिंग व्यवस्थित वाचा, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि मग उत्तरच लिहायला चालू करा. शेवटचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 9, तर तो आहे पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही एक लिहायचे तुम्हाला. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? त्यानंतर मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासाठी किंवा घेण्यासमोर आव्हाने कोणती? हा दुसरा प्रश्न आहे. दोन्हीपैकी एक लिहायचे, 2 मार्काला आहे, म्हणजे 4 ते 5 पॉईंट लिहायचे आहेत. हे 3-3दा परत का सांगतो तर हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं अशा पद्धतीने आपण 2023चा क्वेश्चन पेपर डिस्कशन केलेला आहे, ॲनालिसिस केलेला आहे. त्यानंतर 2022चा क्वेश्चन पेपर आपण ॲनालिसिस करूयात. आतापर्यंत व्हिडिओ यूट्यूबवरती किंवा ह्या चॅनलवरती प्लेलिस्टवर तुम्हाला व्यवस्थित प्लेलिस्टमध्ये दिलेली आहे हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्सची. त्यामध्ये तुमचं एक्झाम पॅटर्न असेल किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, क्वेश्चन पेपर असतील 2024, 2023 आणि 2022 या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. व्यवस्थित सर्च करा आणि व्यवस्थितपणे तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, ज्यांनी किंवा त्यांना फायदा होईल. आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघा, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा खूप फायदा होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.